आता आहे. त्याच्यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट धीरज डाके आपण देखील समोर यायचं आहे, आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. जास्त नाही 3-4 मिनटे घेईन फक्त तुमची. सन्माननीय व्यासपीठ आणि जालना आम्ही प्रेमाने नवी मुंबईचे राजे म्हणतो ते आमचे मोठे बंधू तेजस डाके साहेब, तसेच नवले साहेब, कैलासांना, प्रकाशांना, तुकारामांना, गावातून पहिले जे मॅट्रिक पास झाले आमचे गुरुवर्य ज्याने मला मॅथ्स शिकवलं 10वीला ते ईश्वर गावण साहेब, तसेच शक्ती आर्ट्स माझे छोटे बंधू गीतकार संगीतकार विराज डाकी, सगळ्यांची नावं घेत नाही पण सर्व सन्माननीय. आताच धुरंधर पार्ट 1 आपण पाहिला 3-4 महिन्यापूर्वी. हो, त्यानंतर आत्ताच लागलेच धुरंधर पार्ट 2 सुद्धा रिलीज झाला. त्यामध्ये रणवीर सिंग धुरंधर आहे की नाही हे मला माहीत नाही, पण ही जी कमिटी आहे तेजस डाकी, कुंदन डाकी, शैलेश डाकी, धनेश डाकी, अतुल ठाकूर व सर्व पंच कमिटी ही धुरंधर आहे आणि असली धुरंधर आहेत. कारण खूप कमी कालावधी त्यांना मिळाला, एक 10-15 दिवस मिळाले. त्या 10-15 दिवसात खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. एक दैदिप्यमान असा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. म्हणजे तेजस डाकी, मी त्यावेळी बाहेर होतो, तेजस डाकी हे अध्यक्ष झालेले आहेत हे मला ज्यावेळी समजलं त्यावेळी मला कळून चुकलं की दुनियादारी सिनेमामध्ये एक डायलॉग आहे की सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते. तेजस डाकी तसा आहे, साध्या गोष्टी करत नाही आणि खूप मोठी मजल मारलेली आहे. एक दैदिप्यमान सोहळा त्यांनी करून दाखवलेला आहे. आणि म्हणजे ताल्यावर आमचा अंधार असायचा, तेजसभाईने रोषणाई तिथं पोहोचवली. आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही 3-4 दिवस रात्री बाहेर येऊन बघायचो छत्र्या, आम्हाला आनंद वाटायचा. तर ह्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. मित्र हो, आमचे मित्र शैलेश गावंड यांनी ही सुरुवात केलेली आहे. कारण आपण 2 वर्षे शैलेश गावंड हे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनीही नवीन सुरुवात केलेली आहे, त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून तेजस डाकी यांनी सुद्धा यावेळी यशस्वी आयोजन केलेलं आहे. म्हणजे तेजस डाकी असतील, शैलेश गावंड असतील, एक 2011, 12, 13चा आमचा महाविद्यालयीन काल होता. आम्ही सोबतच फोंडे कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे शैलेश कॉमर्सला असेल, मी आर्ट्सला असेल, तेजस भाईचा RD असेल, तो विषय नाही आहे. पण त्यावेळीसुद्धा त्यांच्या मनात तळमळ होती की आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि आज त्या गोष्टी ते करत आहेत. आज शैलेश 2 वर्ष अध्यक्ष झालेला आहे. ह्यावेळी म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तरी झाले, ते स्वतः पंच झाले, उपाध्यक्ष पण नाही झाले, पण तरीसुद्धा त्यांनी मेहनत घेतली. म्हणजे कामं करत आहेत, तरुण पोरं कामं करत आहेत. कुठलाही पक्ष, हा गट तो गट न बघता कामं करत आहेत. तर ह्याचं चीज झालं पाहिजे कुठंतरी. यांच्या कामाची, त्यांची जी तळमळ आहे त्याची पोचपावती त्यांना भेटली पाहिजे. शैलेश असं म्हणतात, यांनी 3-4 वर्षात एवढी ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि असं म्हणतात की ऊर्जा ही नष्ट होत नाही, तर ती परावर्तित होत जाते, आकारात बदल घेत जाते. आणि तुमचं हे काम, तुमची ही ऊर्जा नक्कीच गावाच्या भविष्याचा आकारात बदल करेल. आणि गावातील लोक, माय माऊल्या, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणलेले आहे, आपल्या बहिणी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणलेलं आहे. त्यामुळं त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. जगतजननी आपली ग्रामदेवता तिसाई मरुआई तुमच्या पाठीशी आहेच आणि जनताही तुमच्या पाठीशी आहे. आणि आजचा हा कार्यक्रम जो आहे आगरी कोली लोकांचा आहे, तर त्याच्यावर थोडं मी बोलेन की एक काल असा होता की आगरी कोली लोक म्हणजे आपण, मुंबई आपली होती, आपण तिथले मूळ रहिवासी होतो, पनवेल आपला होता, आगरी आणि कोल्यांचा पनवेल होता. पण आज आपणच तिथून विस्थापित होत चाललेलो आहोत. आज आपण बाहेर सरकत चाललेलो आहोत. आणि भविष्यात धोका असा आहे की आपल्याकडे प्रोजेक्ट आलेले आहेत, MMRD आलेले आहे, सिडको आपल्या जमिनी 70 वर्षांपासून 1970 पासून आपल्या जमिनी घेत आहे. तर परिस्थिती अशी निर्माण होणार आहे की नुसतं मनोरंजन नाही, तर या प्रोडक्शनला याला मी विनंती असेल की तुमच्या कार्यक्रमातून प्रबोधनही झालं पाहिजे. नुसतं मनोरंजन काय कामाचं नाही. तर काय होणार आहे, आता आम्ही बाहेर घरं बांधत चाललेलो आहोत, उद्या जाऊन ते गावठाण विस्तारामध्ये येत नाही, गावठाणामध्ये येत नाही म्हणून सिडको तिथे बुलडोजर लावून आमची घरं पाडण्याची शक्यता आहे. खूप मोठा धोका आहे. जागृत होणं गरजेचं आहे. समाजासाठी काम करण्याची गरज आहे. सर्व पंच कमिटी, तेजस डाकी, शैलेश डाकी, कुंदन डाकी, धनेश डाकी, अतुल ठाकूर, सर्व पंच कमिटी यांना मी शुभेच्छा देतो. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द येथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोगत प्रस सूचना काय असतील आणि करा तरी माहिती थोडीफार दिलीत आपण. आपले मनस्वी, थँक्यू व्हेरी मच.